स्वामी ओम. तुमच्या घराची नैऋत्य दिशा योग्य आहे का? कारण ही दिशा आज तुमच्या आयुष्यातील तुमचं स्थैर्य, समृद्धी, यश हे सगळं ठरवत असते. आणि जर तुम्हाला या सगळ्यामध्ये अडचणी येत असतील तर नक्कीच तिथे काही वास्तुदोष असणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नैऋत्य दिशेचं काय महत्त्व आहे, ती कधी शुभ असते, कधी अशुभ असते, आपल्याला कसे त्याच्यापासून परिणाम मिळतात, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. या चॅनलवरती आपण काय करतो तर आपण अध्यात्म, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र या सगळ्या विषयांवरती सखोल चर्चा करतो. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये नैऋत्य दिशेचं काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत. त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, शुभ किंवा अशुभ. तर सर्वप्रथम आपल्याला आता हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर त्या दिशेचे पालक कोण आहेत हे बघावं लागेल. तर नैऋत्य या दिशेचे पालक हे दैत्य नैऋत्य असतात. त्यानंतर इथे कोणती अष्टलक्ष्मी असते तर इथं धैर्यलक्ष्मी असते. नावातच बघा धैर्यलक्ष्मी. काय देते ती आपल्याला? धैर्य. म्हणजे आपल्याकडे आयुष्यामध्ये काही नसेल तरी चालेल, आपण सगळं हरलो तरी चालेल, पुन्हा पुन्हा सगळं निर्माण करू शकतो. कशाच्या जोरावर? धैर्य तुमच्याकडे असेल तर ते धैर्य आपल्याला ही धैर्यलक्ष्मी देते. त्यानंतर इथले ग्रहाधिपती कोण तर राहू आणि केतू. प्रचंड बुद्धिमत्ता, खूप हुशार, ताकद, कोणत्याही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत यश खेचून आणणारे असे हे ग्रह आहेत. तर हे इथले ग्रहाधिपती असतात. इथलं तत्व हे पृथ्वी तत्व असतं. त्यामुळे इथे पृथ्वी तत्व असल्यामुळे ही तुमची स्थिरता ठरवते ही दिशा. आणि नैऋत्य म्हणजे कोणती तर तुमच्या घराची जी साऊथ म्हणजे दक्षिण आणि पश्चिम याच्यामधला जो कोपरा आहे, म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही उजवीकडे गेलात 45 डिग्रीजला जी डिग्री म्हणजे जी डायरेक्शन येते ती तुमची नैऋत्य किंवा साऊथ वेस्ट ही डायरेक्शन असते. तर आता इतके हे सगळे स्ट्रॉंग आहे म्हणजे आपण पाहिले हे सगळे जे आहेत इथे, तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम कसा होतो या दिशेचा, म्हणजे दुष्परिणाम कधी होतो आणि कारक कधी असते हे आपण बघूया आता. तर इथे पहिल्यांदा आपण बघू की शुभ काय काय असतं. तर आपण हे पाहिलं आता की तुमच्या स्थिरतेची दिशा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे इथं काय तुम्ही इतर दिशांपेक्षा इथं थोडंसं जड असायला पाहिजे. तुम्ही तिथे स्टोरूम करू शकता, जड फर्निचर ठेवू शकता. स्टोरूममध्ये तुम्ही नको असलेल्या जड वस्तू ठेवू शकता तिथे, त्यामुळे तिथे ते जडत्व येऊ शकतं. फक्त ती स्टोरूम जरा चांगल्या अवस्थेत ठेवायची मधून थोडेसे. त्याच्यानंतर कारण स्टोरूम म्हणलं की मग चला भरा सगळं असं नाही. जड होण्यासाठी तिथं तुम्ही स्टोरूम करू शकता. ती इतर ह्याच्यापेक्षा उंच असावी, मोठ्या भिंती असाव्यात तिथे, मग ते तुमच्यावर शुभ परिणाम होतात त्याचे. वाहनतळ करू शकता तुम्ही तिथे. त्याच्यानंतर तुम्ही ओव्हरहेड वॉटर टँक करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, वरती जर जेव्हा तुम्ही गच्चीवर टाकी केली तर ते वजन तयार होतं, त्यामुळे तिथे जडत्व येतं. फक्त एक आहे की ती टाकी गळकी नसावी, कारण वर टाकी गेली आणि टप टप पाणी गळतंय खाली आणि सगळा खाली चिखल आहे, मग तो एक वेगळा दोष तिथे तयार होतो. त्यामुळे चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही वर टाकी करू शकता. स्टोरूम, जड फर्निचर, वाहनतळ, जिना हे सगळं तिथं अलाउड आहे. त्यानंतर तुम्ही तिथे तिजोरी ठेवू शकता, कारण स्थिरतेची दिशा आहे ना ती. मग त्यामुळे तुम्ही तिथं कॅश बॉक्स, तुमचं लॉकर किंवा मग तिजोरी हे सगळंही ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातला जो कर्ता पुरुष आहे, घर चालवणारा किंवा जे मेन व्यक्ती आहे घरातली तुमची, पुरुष किंवा स्त्री जी घर चालवत आहे, म्हणजे घरासाठी बाहेर जाऊन काम करून आर्थिक तुमचं नियोजन वगैरे करते सगळं, किंवा कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये कर्ता पुरुष आपण म्हणतो, त्या कर्त्या पुरुषाची बेडरूम, मास्टर बेडरूम बेस्ट. त्यामुळे काय होणार, त्या पुरुषाला तिथून आत्मविश्वास वगैरे मिळत राहतो आणि मग तो धैर्याने ते सगळं त्याचा संसाराचा गाडा चालवत राहू शकतो. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तिथे शुभ फळ देणार तुम्हाला, हे जर तिथं असेल तर याच्या विरुद्ध जर तिथं तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्यात तर मग तुमच्या दुष्परिणाम कधी होणार या दिशेचे. तर जर तिथं रिकामी जागा असेल तर, म्हणजे आता आपण बघितलं तिथं तुम्ही जड फर्निचर ठेवू शकता, स्टोर रूम ठेवू शकता, जड सगळं ना, आणि तिथे जर तुमची रिकामी जागा असेल तर मग त्याचे मग तुमच्यावर दुष्परिणाम होतात. त्यानंतर इथं शौचालय असेल, टॉयलेट किंवा मग सेफ्टी टँक, सांडपाणी हे सगळं असेल तर हे अशुभ आहे.
किंवा मग तिथे तुमचं बोर आहे, अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे, त्याच्यानंतर विहीर, तलाव हे सगळंही तिथे तुम्हाला अशुभ परिणाम मिळतात त्याचे. त्यानंतर तिथे जर तुमचे इलेक्ट्रिक मीटर्स किंवा जनरेटर्स किंवा इलेक्ट्रिकशी रिलेटेड काही असेल, तर तुम्हाला कायम अपघाताची भीती राहते. स्वयंपाकघरही तिथे वर्ज्य आहे. स्वयंपाकघर, देवघर हे सगळंही तिथं केलेलं किंवा हॉल तुमचा हेही तिथं वर्ज्य आहे. आणि गेस्ट रूमही तिथं चालणार नाही. कारण आता गेस्ट रूम म्हणजे काय, पाहुणे काय हल्ली आपल्याला बघा घरी फार वेळ पाहुणे आलेले चालत नाही कोणाला आता. आणि मग असे जर तुमचे पाहुणे येऊन, आता ही स्थिरतेची दिशा आहे. तुम्ही तिथे जर ते गेस्ट रूम केलं, तर आलेले पाहुणे हलणारच नाहीत लवकर. मग चालेल का तुम्हाला हे? त्याच्यामुळे मग गेस्ट रूम ऑल्सो नॉट अलाउड. तर हे काही डूज आणि डोन्ट्स आहेत. हे जर तुम्ही फॉलो केलेत, तर त्या दिशेचे तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. आणि जर तिथं हे जर म्हणजे ह्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी तिथं असतील, तर त्याचा डायरेक्ट दुष्परिणाम कोणावर होतो? तर घरातला जो मेन पुरुष आहे, कर्ता पुरुष, त्याला सगळ्या अडचणी येतात. म्हणजे तो जितक्या प्रमाणात कष्ट करतो, त्या प्रमाणात त्याला यश मिळत नाही. त्याच्यानंतर त्याला समाजामध्ये मान-सन्मान मिळत नाही आणि डोक्यावर कर्ज, आर्थिक स्थिरता राहत नाही. रिलेशन्स कायम थोडेसे अप्स अँड डाऊन्स असू शकतात. घरातल्या मेन पुरुषाला हे सगळे त्रास होतात. तर मग आता आपला घरातला मेन पुरुष जर त्रासात असेल, तर मग फॅमिली मेंबर्स असं बाकीचे सगळ्यांना आनंद मिळू शकतो का? त्यामुळे ही दिशा जास्तीत जास्त शुभ कशी करता येईल, हे आपण पाहणं गरजेचं आहे. तर आता तुमच्या घरामध्ये काय आहे बघा, चेक करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये काय आहे ते. असा हा नैऋत्य दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील, तर मला कमेंट करून कळवा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, जिथे आपण नवीन दिशेबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.